अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 3 मार्च 2026 रोजी ग्रतोस्थित चंद्रग्रहण आहे. म्हणजेच ग्रस्त असलेले चंद्रबिंब आपल्याला दिसणार आहे. तर हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहे का? ग्रहण स्पर्श म्हणजेच ग्रहण सुरू कधी होईल, ग्रहण संपेल कधी, ते वेदांचे नियम पाळायचे आहेत का? पाळायचे असल्यास कोणते नियम पाळावेत? गर्भवती महिला, वृद्ध किंवा लहान मुलं यांनी कोणते नियम पाळावेत? काळजी कशी घ्यावी? ग्रहण काळामध्ये कोणते स्तोत्र मंत्र पठण करावेत, कोणत्या सेवा कराव्यात, अशी सर्व माहिती आपल्या आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. 3 मार्च 2026 रोजी आहे हे ग्रतोस्थित चंद्रग्रहण भारतामध्ये सर्वत्र दिसणार आहे. त्यामुळे सर्वांनाच वेदाचे नियम पाळायचे आहेत. 3 मार्च रोजी धुलीवंदन आहे. 2 मार्च रोजी होळी संध्याकाळी आपण नेहमीप्रमाणे 2 मार्चला संध्याकाळी हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळीची पूजा करावी. आपल्याला ग्रहणाचा आणि होळीचा कोणताही संबंध असणार नाही. त्यामुळे आपण होळी संध्याकाळी 2 मार्च रोजी करू शकतो. आणि 3 मार्च रोजी हे ग्रतोस्थित चंद्रग्रहण आहे. सर्वात महत्त्वाचं, चंद्रग्रहणाविषयी कोणतीही शंका भीती मनात ठेवू नका, विशेषतः गर्भवती महिलांसाठी. बघा, कोणतेही ग्रहण म्हणजे त्या काळामध्ये पृथ्वीवरील विषाणूंचा संसर्ग वाढलेला असतो, कारण वातावरणामध्ये बदल झालेला असतो. त्यासाठी आपल्याला काही नियम पाळावे लागतात. आणि विशेषतः अन्नग्रहण म्हणजे जेवण ग्रहणाच्या काळात करत नाही. तर बघा, ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे, तर भारतासह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, संपूर्ण अमेरिका, जपान, पूर्व आशिया, रशियाचा मध्य आणि पूर्व प्रदेश इत्यादी ठिकाणी ग्रहण दिसणार आहे. ग्रहण स्पर्श म्हणजेच ग्रहण सुरू कधी होणार आहे, तर 3 मार्च 2026 रोजी दुपारी 3:20 ग्रहण सुरू होईल. आणि मोक्ष म्हणजेच ग्रहण संपेल कधी, तर बघा 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:48 संपणार आहे. आता ग्रहणाचा पुण्यकाळ कधी आहे, तर ग्रहणाचा पुण्यकाळ आहे 3 मार्च रोजी सूर्यास्तापासून, म्हणजेच 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:20 संध्याकाळी 6:40 म्हणजे साधारणतः अर्ध्या तासाचा पुण्यकाळ आहे. अल्प आहे, कमी आहे. यावेळेत आपण जास्तीत जास्त सेवा करावी. बघा, वेदाचे नियम कधीपासून पाळायचे, तर वेदाचे नियम आपल्याला पाळायचे आहेत 3 मार्च रोजी सकाळी, म्हणजे सूर्योदयापासून संध्याकाळी ग्रहण संपेपर्यंत 6:48 गर्भवती महिला, वृद्ध किंवा आजारी माणसं असतील, लहान मुलं असतील, यांच्यासाठी वेदाचे नियम थोडे शिथिल केले आहेत. त्यांनी सकाळपासून म्हणजे सूर्योदयापासून नियम पाळायची गरज नाही. त्यांनी सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी 6:20 ग्रहण संपेपर्यंत नियम पाळावेत. वेद काळामध्ये काय करावं, तर आपण पाणी पिऊ शकता, मलमूत्र विसर्जन म्हणजेच लघवीला किंवा शरीर धर्म असतो, आपण जाऊ शकता, झोपू शकता. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या काळात जेवण करू नका. गर्भवती महिलांच्या बाबतीत आपण सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी साधारण 6:45 वाजेपर्यंत नियम पाळायचे आहेत. मग आपण काय करावे, सकाळी 11 वाजेच्या आत जेवण करून घ्या आणि नंतर या वेदाच्या काळात म्हणजेच 11 वाजेपासून संध्याकाळी 6:45 वाजेपर्यंत जेवढं जमेल तेवढं आपण कंट्रोल करावं. पाणी पिलं तर चालेल, मलमूत्र विसर्जनासाठी आपण गेलं तर नक्की चालेल. आणि ज्यांना अगदीच अशक्य असेल, डिहायड्रेशन होत असेल, अशक्तपणा असेल, आजारी असतील, गर्भवती स्त्रिया किंवा वृद्ध माणसं, आजारी माणसं, आपण कुठल्याही प्रकारचे नियम पाळू नका. आपली गोळ्या, औषध वेळेवर घ्या, नेहमीप्रमाणे घ्या. मनामध्ये शंका भीती न ठेवता जेवढं शक्य होईल तेवढे ग्रहणाचे नियम आपण पाळावेत. ग्रहण काळामध्ये जप करावा, देवपूजा आपण करू शकता. स्नान आपण सकाळी ग्रहण लागलं म्हणजे सूर्योदयाच्या वेळेस आपण नेहमीप्रमाणे स्नान करून घ्यावं. आणि ज्यांना ज्यांना जमेल ग्रहण संपल्यानंतर देखील आपण संध्याकाळी 6:45 वाजेनंतर स्नान करावं. ज्यांना नियम पाळणं अगदीच अशक्य असेल त्यांनी ग्रहणाचा जो पुण्यकाळ आहे, पुण्यकाळ अल्पच आहे, फक्त अर्ध्या तासाचा आहे. 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:20 संध्याकाळी 6:48 हा 30 मिनिटांचा जो काळ आहे, या दरम्यान आपणास शक्य होईल तेवढे नियम पाळावेत. या दरम्यान आपण काही खाऊ नका. देवपूजा, जप, तर्पण, दान यापैकी जे जे शक्य असेल आपण ग्रहणाच्या काळात करावं. आपल्याला गुरुमंत्र एखादा दिला असेल, या मंत्राचं आपण पठण करू शकता. कुठलाही मंत्र, अगदी श्री स्वामी समर्थ किंवा लक्ष्मी मातेचा मंत्र, भगवान विष्णूंचा मंत्र, पुरुष सूक्त, श्री सूक्ताची पठण आपण करू शकता. ग्रहण काळामध्ये केलेली आध्यात्मिक सेवा अत्यंत प्रभावी असते. मंत्र उजळून निघतात. त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य होईल या ग्रहण काळाचा सुवर्ण संधी समजून उपयोग करा. जास्तीत जास्त आध्यात्मिक सेवा करा, ज्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल, आपलं मन पॉझिटिव्ह होईल. तसेच ग्रहण काळात ईश्वराचे नामस्मरण करा, शुद्ध भावना ठेवा.
शक्यतो गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या काळात बाहेर फिरू नये, खाऊ नये, कापू नये, मळू नये, बरेच काय काय आहे. जेवढं जमेल तेवढं प्रयत्न करा. अख्खा दिवस करण्यापेक्षा ग्रहण स्पर्शापासून मोक्षापर्यंत जरी पाळलं तरी चालण्यासारखं आहे. बघा, चंद्रदेवतेचा कुठलाही मंत्र ओम सोमाय नमः किंवा ओम श्री सोमाय नमः या मंत्राचा आपण पठण करावं. हे शास्त्र आहे. शास्त्राला काहीतरी आधार असतो. उघड्या डोळ्यांनी ग्रहण बघू नका. 3 मार्च रोजी सूर्योदयापासून दूध असेल किंवा खाद्यपदार्थ असतील तर घरातील त्यावर तुळशीपत्र ठेवावं. होळीची पूजा 2 मार्च रोजी संध्याकाळी करावी. तर अशा पद्धतीनं कुठलीही शंकाभीती मनात न ठेवता, कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढे ग्रहणाविषयीचे नियम पाळावेत. आध्यात्मिक सेवा कराव्यात. ग्रहण काळात आपली नेहमीची रोजची कामं करू शकता. हे नियम आपल्याला जेवढे शक्य होतील तेवढे पाळावेत. ग्रहण काळामध्ये कोणतेही स्तोत्रमंत्र जेवढं जास्तीत जास्त जप कराल त्यांच्याच 10 पट तुम्हाला पुण्य मिळेल. बरेच साधक नदीमध्ये कमरे एवढ्या पाण्यात उभे राहतात आणि उपासना करतात. जर तुम्हाला मंत्र म्हणता येत नसेल तर यूट्यूबच्या माध्यमातून बरेचसे मंत्र तुम्ही ऐकू शकता. हे मंत्र तुम्ही मोठ्या आवाजात लावा. इतकेही नको की शेजारच्याला त्रास होईल. त्यामुळे वास्तूमध्ये देखील त्या आवाजाचा ग्रहण होईल. आता धुलिवंदनाचा सुद्धा प्रश्न पडलेला आहे लोकांना. कारण धुलिवंदन 3 तारखेला येईल. मग कसं करायचं? तर मुळामध्ये आपण धुलिवंदनाच्या दिवशी रंगपंचमी खेळतो. खरं तर हे चुकीचं आहे. रंगपंचमी हा पूर्णपणे वेगळा सण आहे आणि यांच्यात खूप फरक आहे. आपल्याकडे हल्ली काय झाले, उत्तर भारतात आणि पिक्चरमध्ये पाहत असताना तशाच प्रथा सुरू केल्यात. होळीच्या दिवशी रंग खेळतात, तसं चालत नाही. रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळायचा असतो. धुलिवंदन म्हणजे तर काय, शास्त्र शुद्ध पद्धतीने आपण जी होळी करतो ज्या होळीचं राख असते त्याची थोडीशी राख आपल्या संपूर्ण अंगाला लावून मग आंघोळ करायच्या असा नियम आहे. त्याचप्रमाणे ते राखीचे अजून कोणते उपाय करायचे या संदर्भात आपल्या चॅनलवरती सेपरेट व्हिडिओ आहे, तो देखील तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे ग्रहणामध्ये गरोदर स्त्रियांनी कोणते नियम पाळावे या संदर्भातील देखील व्हिडिओ आहेत, तो देखील तुम्ही सविस्तरपणे पाहू शकता. आपण आता शेवटच्या मुद्द्यामध्ये जाणून घेऊ की ग्रहणाचा संपूर्ण काळ हा कधी कधी असणार आहे. तर बघा, वर्षातील हे पहिले ग्रहण भारतामध्ये दिसणार असल्यामुळे त्याचा सूतक काळसुद्धा लागू होईल. चंद्रग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधी सूतक काळ सुरू होतो. ज्योतिष आणि धार्मिक मान्यतेनुसार या सूतक काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करणे टाळायचे असते. सूतक काळ 3 मार्च रोजी मंगळवारी सकाळी 6:20 मिनिटांनी सुरू होईल आणि संध्याकाळी तो 6:48 असेल. बघा, या दिवशी दुपारी 3:20 ही वेळ ग्रहणाचा स्पर्शाची वेळ असेल. सायंकाळी 4:34 या चंद्रग्रहणाचा खग्रास अवस्था संमीलन सुरू होईल. या दिवशी सायंकाळी 5:04 हे ग्रहण मध्यावर येईल, म्हणजे ग्रहणाचा मध्य असेल. त्यानंतर याच दिवशी सायंकाळी 5:33 चंद्रग्रहणाची फक्त खग्रास अवस्था संपेल. मात्र या चंद्रग्रहणाचा मोक्ष अर्थात संपूर्ण चंद्रग्रहण हे या दिवशी सायंकाळी 6:48 संपेल. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चंद्रग्रहणाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लाईक करा. श्री स्वामी समर्थ.